देह भजना गोमाता देवी दिला देह भजना गोमाता देवी दिला देह भजना गोमाता दिला देह भजना गोमाता देवी दिला देह भजना गोमाता तोया जल पाटा बादी के जा 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 देव दिला दे भजना गोमाता देव दिला दे जना गोमाता देवी दिला देह भजना 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 गोमाता देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटा बाधिकेचा. एवढा सुंदर नरदेह द्या भगवंतांनी आपल्याला दिला. त्या पांडुरंग परमात्म्यांनी आपल्याला एवढा सुंदर नरदेह दिला. पण आपण काय केलं त्या जन्म. महाराज अवघा मुद्दल जाती आहे. खाया पिया सुख से सोया ना जमाना खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया कमल मुख राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया अपने हाथ का मानो दे तुझे भगवान ने दिया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. इतना सुंदर नरदेह तुझको प्रभु जी ने दिया खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया कमल मुख राम भजन को दिया. भगवंताने एवढं सुंदर नरदेह आपल्याला दिला माय बापा हो. आणि त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. कारण प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासाला त्याचं नाम आपल्याला प्रत्येक श्वासाला त्याचं नाव आठवून आलं पाहिजे. कारण समोरून यम येतील तरी ते घाबरले पाहिजे. पण आपली तशी दशा होत नाही. का होत नाही. कारण आम्ही भानावर नाही ना हो. आमचं मन जागेवर नाही आहे. जोपर्यंत आपलं मन एकाग्र होत नाही माय बापा हो एकाग्र चित्तेने सद्गुरूशी शरण जात नाही आपण. पण आम्ही सद्गुरूशी कुठे शरण जा बाबा एकदा नाम घेतलं की आम्ही सुटले. कधीच विचारत नाही. सद्गुरू जवळ जायला पाहिजे. त्यांना विचारायला पाहिजे. तुमच्या प्रापंचिकचा विषय नाही करत आहे मी. पारमार्थिक विषय करतोय माय बाप. नाही तर समजून घेसान बाबा दुसरंही काम आहे तर चला बापूजी जवळ. पारमार्थिक दृष्ट्या सद्गुरूला विचारायला पाहिजे. अवस्थेबद्दल विचारायला पाहिजे. शास्त्राबद्दल विचारायला पाहिजे. अनुभूतीबद्दल विचारला पाहिजे. का विचारत नाही आपण. कंटाळा येतो आम्हाला. कोण विचारेन आणि कोण बापूजी जवळ कोण जाईल. मग ते वेळ घेतील. मग तिथेच बसून राहा. भरपूर काम आहे आम्हाला. अहो काम करता करता मेला भाऊ. आमच्या भुसावरच्या भाषेत काय म्हणता काम करता करता मेला भाऊ. पण हरिनाम खात नाही आलं. अरे फजिती मायबाप फजिती जीवनात. हे तर तुम्हाला सांगतो खरी श्रीपाद बाबा रामदास बाबांचे खूप उपकार आहे आपल्यावर. श्रीपाद बाबा रामदास बाबांचे अवतार झाले ना. तुम्हाला सांगतो खरी खरी सूत्राची ओळख झाली मायबाप. लहानपणापासून आम्ही पण भजनात जात होतो. पण वरपांग भक्ती होती. कशी होती. भक्तीचं सूत्र वरपांग होतं.
कारण अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. अंतर सुख केव्हा मिळेल माहिती का? तुम्ही किती संपत्ती कमावली पण सुख मिळणार नाही. पण मायबापा संताजवळ सुख वसे तळे ठाई बहु पायी संतांची या. कारण संतांच्या सहवासात एवढा आनंद आहे काय सांगू तुम्हाला. कारण मी रात्रंदिवस बघतो बापूजीची तळमळ. का त्यांना काही दुसरं काम धंदा नाही. तळमळ आहे हो जीवाला. अर्ध्या रात्री फोन करा तरी तयारच. कारण संतांच्या सहवासात राहिल्याने मायबापा हो मनाला खूप शांतता मिळते. बरं एकदम आनंद वेगळा. रात्रंदिवस झोप येईना नाही येईना तरी वाटत नाही की झोपलो की नाही झोपलो. कारण मी इथे अनुभव सांगतोय. बरं अनुभवा वाचून काही बोलणार नाही मायबापा. आणि मी दुसरं काही शिकलोही नाही. संतांच्या संगतीत जो आनंद आहे संत संगतीचे काय सांगू शोका. संत संगतीचे काय सांगू शोका. संत संगतीचे काय सांगू शोका. आपणा पारिके नाही पेते नाही पेते. आपणा पारिके नाही पेते नाही पेते. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा सारिखे नाही लेखे. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. कारण संतांच्या संगतीत तुकोबारायांना सुद्धा असं वाटलं की संतांची जर संगत झाली ना तर मी धन्य झालो. अशी धन्यता जेव्हा निर्माण होते तेव्हा तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात धन्याजी दीन धन्य आजी दीन धन्याजी दीना धन्याजी दीना धन्याजी दीन धन्याजी दीन धन्याजी दीना धन्याजी दीना. झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाली पापदा पातोटी झाली पापदा पातोटी. झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाले पापता पाचोटी झाले पापता पाचोटी. धन्याज दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. कारण असा जो योग घडून येतो ना त्या दिवसाला तुकोबाराय म्हणतात धन्यता आहे. काय आहे धन्य आहे आजचा दिवस धन्य आहे. कारण तुम्ही सर्व संत मायबापांचं मला दर्शन झालं. आणि खरी आज जर बारकाईने विचार केला तर मी पण स्वतःला धन्यता समजतो. कारण का की मला सद्गुरु महात्म्यांचं दर्शन झालं. तुम्ही संत मायबापांचं मला दर्शन झालं मायबापा हो. कारण काळ केव्हा डाव टाकेण्याचा भरोसा नाही. आताचा श्वास भेटलाय पुढचा भेटतो की नाही याची काही गॅरंटी. म्हणून आपण लगेच त्वरित जागा व्हायला पाहिजे. आपण जर जागा नाही झालं तर काय होणार आहे. जन्म वाया जाईन मायबापा हो. आणि संतांच्या साधनेत आपण जर असा खोलवर जर बारकाईने विचार केला ना तो खूप आनंद आहे. खूप आनंद आहे. एवढा आनंद आहे अतोनात आनंद आहे मायबापा हो. संतांच्या संगतीत राहणे संतांनी जे सांगितलं त्या वळणावर जर आपण चाललो तर तुम्हाला सांगतो पापही शिल्लक राहत नाही आणि पुण्यही शिल्लक राहत नाही. संतांचे उपकार काय सांगू आता. संतांचे उपकार
उपकार माझा निरंतर जागविते माझा निरंतर जागविते काय द्यावे त्याचे व्हावे उतराई काय द्यावे त्याचे व्हावे उतराई काय तुकोबाराय म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवती. प्रत्येक क्षणाक्षणाला संत आपल्याला जागे करत असतात. फक्त आपला दृढ निश्चय दृढ भाव पाहिजे. आपण जोपर्यंत दृढ असा निश्चय करत नाही मायबाप तोपर्यंत त्या संज्ञेपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. कारण संतांचा एकमेव मोदीम आहे. संत म्हणतात प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्षणाला म्हणतात तुम्ही बाबा जागे व्हा. कारण कोणी दिवशी यम येतील चालून कोणी दिवशी घेऊन जातील प्राण सांगता येणार नाही. म्हणून नरदेह कसा आहे तुम्ही नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही नरदेह दुर्लभ शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव होणार तुम्ही वासुदेव वासुदेव होणार तुम्ही वासुदेव वासुदेव होणार तुम्ही वासुदेव वासुदेव होणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना तुम्ही आठवा मधुसूदना. आणि जर नाही आठवलं तर नाही आठवलं तर ओ भक्ती गीन गेला दोघे भक्ती गीन गेला दोघे भक्ती विना गेला दोघाती भक्ती विना गेला दोघाती बहुत सुकृत नरदेहाला झाला बहुत सुकृत नरदेहाला झाला बहुत सुकृत नरदेहाला झाला बहुत सुकृत नरदेहाला झाला भक्ती गीन गेला दोघे भक्ती गीन गेला दोघे भक्ती विना गेला दोघाती भक्ती विना गेला दोघाती बहुत सकृत येणार देवाला आदला आणि भक्ती विन गेला अधोगती. मग अधोगती व्हायची का आपल्याला नाही ना. मग संत जे सांगतात ते आपण करायला पाहिजे. आणि संत जे सांगतात ते जर आपण केलं ना काय होईल अभंगाच्या दुसऱ्या चरणात गेलो पापा पापा गेली पापा पापा झाले पापा झाले पापा झाले पापा पापा झाले पापा पापा झाले पापा तापा तोटे झाले पापा तापा तोटे दैन्य चालू झाले बाबा तापा तोटी झाले बाबा तापा तोटी दैन्य गेले उठी दैन्य गेले उठी झाले बाबा तापा तोटी झाले
तापा तुटी झाली पाप तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. कारण मायबापा हो संतांनी जे सांगितलं ना ते आपण जर केलं ना पापा तापाची सुद्धा तुटी होऊन जाणार आहे. दैन्य दानव जरी आले तरी ते पळून जाणार आहे. कारण का आशीर्वाद संतांचा आपल्या पाठीवर आणि संतांचा आशीर्वाद असला तर काही कमी नाही होत मायबापा. या साधारण जीवनातही कमी होणार नाही आणि भगवंत प्राप्तीसाठीही काही कमी होणार नाही. कारण संतांना सोडून जर दुसरी ठिकाणी जर गेले काय होणार. संतांनी सरिता गेलो तैशापरी चंदनाने बोरी व्यापलिया. जर चंदनाच्या बोरी भरून भरूनही मिळाल्या तरी जे संतांनी सांगितलं ते सुख नाही मिळणार. कारण तुकोबराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउटी. कितीही कमवलं कितीही हे केलं महाराज एक दिवस शेवटे राम बोलो. कारण आपला जर शेवटचा दिवस गोड व्हायचा असेल गोड करायचा असेल तर जीवनात साधू संतांची गरज गरजेची माय बापा हो. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी बिगड़ी बनेगी. तेरे बड़े भागरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे 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 तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. होंगे तेरे बड़े भागरे तेरी अच्छी बनेगी. कारण संतांच्या संगतीत खूप आनंद आहे माय बापा हो. कारण या देहाला समाधान नाही तर प्राप्त होणार नाही. कारण संतांचं चरण जोपर्यंत आपण जवळ करत नाही ना अंतःकरणात ठेवत नाही माय बापा हो तोपर्यंत या जीवाला सुटकाच नाही माय बापा हो. कारण जगाच्या पाठीवर किती प्रयत्न करा तुम्ही पण संतांशिवाय पर्याय नाहीये. कारण संतांच्या संगतीत जर आपण वेळोवेळा राहिले ना तर मनाला समाधान वाटतं. आणि समाधान वाटलं म्हणजे कसा तो वेगळाच आनंद राहतो. बरोबर आहे की नाही. समाधान झालं म्हणजे वेगळा आहे पण समाधान आम्ही आहे का समाधान नाही ना हो. जगाच्या पाठीवर कोणीच समाधान नाही. कारण समाधानी झालो असतो तो देव झालो असतो पण या देहाच्या ठिकाणी समाधानी नाही. पण तुकोबराय समाधानी झाले होते अशा अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. झाले समाधान समाधान 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 झाले समाधान पायी विसावले मन पायी विसावले मन झाले पापा तापा तुटी झाले पापा तापा तुटी झाले पापा तापा तुटी झाले पापा तापा झाले समाधान तुमचे देखील चरण. कोणाचे चरण दिखले कोणाचे चरण पाहिले
संतांचे चरण पाहिले मायबाप. संतांचे चरण पाहिल्यावर मनाला समाधान वाटतं. आमची पुणेकर मंडळीनं मी बघितल्यावर मला समाधान वाटलं. नाथबाबा जसे आले तसं मनाला समाधान वाटलं. कारण वाफीकर मंडळी आली तर मनाला समाधान वाटलं. कारण का हा आगळा वेगळा आनंद आहे बाबा. इथे कोणीच कोणाचं नातेवाईक नाही, नाते होत नाही. पण कारण प्रेम सुख दे, संतांजवळ काय आहे सर्व प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाविना नाही समाधान. मग जिथे प्रेम आहे तिथे समाधान आहे मायबाप. जिथे प्रेम नाही तिथे काय वर माया नातून काय हे तुम्हाला सांगू का. रक्ताच्या नात्यात एवढं प्रेम नाही मायबापा जेवढं या सत्संगात आहे ना प्रेम. इथे जे प्रेम आहे ना जगाच्या पाठीवर कुठेच प्रेम नाही आहे. कारण संतांच्या संगतीत जे माया प्रेम आहे प्राजळपणा फुटून येतो महाराज मायबाप. अंतकरणातून असा हृदय असा स्पंदनीय असा वास होतो अंतकरण. कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. कारण सुखाचा आनंद एवढा आहे आपोआप सुख वाढते मायबाप. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे. 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 हृदय प्रगटे राम रूप. हृदय प्रगटे राम रूप. हृदय प्रगटे राम रूप. हृदय प्रगटे राम रूप. मग राम नामे उपजे आवडी. 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 कंठी प्रेम दाटे नैनी नूर लोटे. हृदयी प्रगटे रामरूप. आणि हृदयी रामरूप प्रगटल्यावर काय होते मग राम नामे उपजे आवडी. आणि सुख घडोघडी वाढू लागे. सुख असं वाढते की मोजता येत नाही मायबाप. कसं वाढते सुख. सुख घडोघडी प्रत्येक क्षणाला सुख वाढत चालते. पण केव्हा आपण निर्मळ स्वरूपाच्या भावाने भक्ती कराल तेव्हा. नाही तर देवदेवळात चित खेटरात होणार आहे का. संतांनी जे सांगितलं ना तुम्हाला सांगतो संत मायबाप कठोर वचनही देतात पण त्या रीतीने आपल्याला चालावं लागते. अखंड खंडेना जप करी ऐसा. अखंड खंडेना जप करी ऐसा. अखंड खंडेना जप करी ऐसा. अखंड खंडेना निशिदिनी मना होय जागा. निशिदिनी मना होय जागा. निशिदिनी मना होय जागा. निशिदिनी मना होय जागा. जप करे ऐसा खंड खंडेना. 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 जप करी ऐसा अखंड खंडेना. कारण तुम्हाला सांगतो प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासाला आपल्याला त्या भगवान परमात्म्याचं नाम स्मरण करायला पाहिजे. जे सद्गुरूंनी भक्ती शिकवली ती आपण एकदम मोलाने जपली पाहिजे मायबापा हो. आणि तसं नाही केला तर अधोगती होईल. म्हणून सद्गुरू जे सांगतात ना सद्गुरू हे मायेची मायउली. सद्गुरू कृपेची सावली. अहो सद्गुरू सारखं नाही जगात कोणी मायबापा हो. जसं आई लेकराला तू माऊली होनी मायाड. तू माऊली होनी मायाड.
पाण्याहून पातळ आहे. मायबाप हो, ऐकलं ना तुम्ही? सद्गुरू माऊली, कारण त्यांनी जो वसा हाती घेतलाय ना मायबापा हो, तो जग कल्याणार्थच घेतलाय. आपण सर्व महात्म्यांनी एकदम त्यांनी जी जशीची तशी वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवली, त्याचा आपण परिपूर्ण त्याने लाभ घेतला पाहिजे. कारण संत महात्मे जिथे येतात ना, तिथे एकदा आगळा वेगळा आनंद होतो. कारण आज तुम्हाला सांगतो, त्रिवेणी संगम आहे आज बापूजींच्या जन्मदिवसानिमित्त पर्वणी, त्याच्यानंतर मकर संक्रांती, आणि काय आहे अजून, काय लिहिलं पत्रिकेत? कपिल मुनी. सांगा, शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी. अशा म्हणजे आज खूप मोठा पर्व आहे. आणि अशा निशिदिनी तुम्ही सर्व मायबापांचं दर्शन झालं म्हणजे किती भाग्य आहे, खूप भाग्य आहे हो. कारण जोपर्यंत भाग्याचा उदय होत नाही मायबाप हो, तोपर्यंत संतांचे चरण लागत नाही. आणि असा दिवस ज्या दिवशी येतो ना, तुकोबाराय काय म्हणता अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे घराला, तुका म्हणे आले घरा, तुका आले घरा, तुझी दिवाळी दसरा, तुझी दिवाळी दसरा, जालता जालता तुझी दिवाळी दसरा, तुझी दिवाळी दसरा, झाला बाबा तुझी, झाले बाबा तुझी, उठा गेले उठावटे, गेले उठा उठी, बन गेली उठा 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 उठी, उठा उठी, उठा उठी, उठा उठा उठी गेले, उठा उठी गेले, तुका म्हणे आले घरा, तोचे दिवाळी दसरा. दिवाळी दसरा सारखं वाटत नाही आज तुम्हाला? दिवाळी दसरा सारखं वाटत नाही का? आज दिवाळी दसराचा आहे मायबापू आपल्यासाठी, जे इथे आले त्यांच्यासाठी. बर, कारण संतांच्या घरची दिवाळी हीच आहे. संत भेटी म्हणजे संतांच्या घरची दिवाळी आहे. आणि संत भेटी झाली ना, खूप आगळा वेगळा आनंद निर्माण होतो. म्हणून त्या परमात्म्याचं एकदा भजन करा.
विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई बाबा फलटणकर बाबा चला खूप आनंद आहे आजचा हा कीर्तन सोहळा हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज पाटील भुसावलकर यांनी खूप अंतकरणाच्या विशालतेने सांगितला। कारण सद्गुरूंची जी किमया आहे, सद्गुरूंचं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाविषयी ज्यांनी ज्यांनी आपल्या अंतकरणामध्ये धारणा केली त्यांची वाणी सहज बोलायला लागते आणि असे ज्ञानाचा प्रताप, नामाचा प्रताप आणि शास्त्र प्रताप ज्यांनी ज्यांनी अनुभवला त्यांच्या जीवनात परिणाम होतो। सगळ्यांनी अंतकरणात धारणा करायची आहे। या जगात जसे व्यास, वशिष्ठ, शुक असे महापुरुष भूतरावावर आले आणि त्यांनी या ज्ञानाचा विस्तार केला, तद्वत आपल्याला या धर्ममंडपातील समस्त महात्म्यांना अंतकरणामध्ये एकच विशालता धारण करायची आहे, ती म्हणजे आम्ही तरलो नव्हे ते नवल, कुडे तारिली बहुतांची। या अन्वय न्यायाने सगळ्यांना हे कार्य करायचं आहे। कारण हाच उद्देश आमच्या परम हृदयस्थ असलेले श्रीपाद बाबा रामदास बाबांचा होता आणि तोच परम श्रद्धेय आईसाहेब आणि आप्पासाहेब तसेच आता चालू पूर्ण काळात चालत असलेले कार्यरत महात्म्यांचा असतो आणि तोच आपण वसा म्हणून स्वीकारायचा आहे। आता लगेच बहुधनकर महाराजांचं सुसरावे असं कीर्तन होईल। फलटणकर आहे
हा त्यांचाही नंबर लागणार आहे बोधनकर महाराजांचा बी, म्हणून ते नाव येतं परत परत. ज्यांचा ज्यांचा नंबर लागणार आहे ते माझ्या लक्षात आहे, डोळ्यात फिट झालेले. जसा एखादा साप लक्षात ठेवतो माझे दुश्मन कोण, तसं साधूचंही ब्रीद असतं, त्यांचे डोळ्यात फिट झालेले असतात माझे सज्जन कोण. हा